नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। भारत अमेरिका व्यापार कराराचा कृषी क्षेत्रावर दूरगामी परिणाम। शेतकरी विकास मंचचे मत। शेतकरी विकास मंच महाराष्ट्राने प्रस्तावित भारत अमेरिका व्यापार कराराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे। मंचाचे स्पष्ट मत आहे की हा करार भारतीय शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध असून देशाच्या कृषी क्षेत्रावर दूरगामी नकारात्मक परिणाम करू शकतो। शनिवारी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत मंचाचे राज्य अध्यक्ष हुसेन खान यांनी दिली। अमेरिकेत शेतकऱ्यांना लाखो रुपयांची मोठ्या प्रमाणावर अनुदाने सबसिडी दिली जातात, ज्यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चात लक्षणीय घट होते। या उलट भारतात शेतकऱ्यांना केवळ 6,000 रुपये वार्षिक मदत सन्मान निधी दिले जाते, जी वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत अपुरी आहे। अशा असमान परिस्थितीत भारतीय आणि अमेरिकन शेतकऱ्यांमधील स्पर्धा ही भारतीय शेतकऱ्यांसाठी तोट्याची ठरणार आहे। अमेरिकेतून GM सोयाबीन, मका तसेच पशुखाद्य भारतात आयात केले जाऊ शकते, तर भारतात GM पिकांवर बंदी आहे। जर 0 दराने अमेरिकन कृषी उत्पादने भारतीय बाजारात आली तर बाजार स्वस्त आयात मालाने भरून जाईल आणि स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळणार नाही। तसेच भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या कृषी उत्पादनांवर 18% शुल्क टॅरिफ लावले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मंचाने याला दुहेरी निकष ठरवत भारतीय शेतकरी व कृषी उत्पादकांवरील अन्याय असल्याचे म्हटले असून शेतकरी विकास मंचाच्या प्रमुख मागण्या यावेळी सांगण्यात आल्या। यात कृषी क्षेत्राला कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यापार करारातून पूर्णतः वगळण्यात यावे, भारतीय शेतकऱ्यांच्या हितसंरक्षणासाठी आयात धोरणाचा तातडीने पुनर्विचार करावा, GM पिकांच्या आयातीवर संपूर्ण बंदी कायम ठेवावी, शेतकऱ्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम करण्यासाठी पुरेशी अनुदाने आणि हमीभावाची कायदेशीर हमी द्यावी आदी मागण्या यावेळी सांगण्यात आल्या। या पत्रकार परिषदेत मंचाचे सचिव मतीन सर, अमानुद्दीन इनामदार, भास्करराव, अमानुल्ला खान आदी उपस्थित होते। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।